हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या क्रॅश कोर्सच्या सिरीजमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशन हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. 5 सेशन्स त्याचे झालेले आहेत आणि मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पोल केलेला होता की तुम्हाला आता नेक्स्ट कोणता चॅप्टर शिकायचा आहे. सो त्या पोलमध्ये बऱ्याच स्टुडंट्सनी सांगितलं की इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट घेऊयात. सो आता आपण नेक्स्ट चॅप्टर हा सुरू करत आहोत. जर तुम्ही अजूनही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, ती लिंक यूज करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे मी आपले डेली अपडेट्स, काही स्टडी मटेरियलच्या लिंक्स, ह्या सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये देत असते. ऑल्सो जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते, हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की अशा स्टुडंट्सपर्यंत पोचवा की खरंच ह्या व्हिडिओची, ह्या फ्री व्हिडिओची ज्यांना गरज आहे. एक प्रकारचं पुण्याचं काम तुमच्या हातातनं होईल, होय की नाही. आणि येस, चला सुरू करूयात. आपण जास्त तुमचा वेळ घेत नाही. आजच्या आपल्या चॅप्टरमध्ये आपण सगळ्यात आधी थोड्याशा बेसिक कन्सेप्ट्स, की ह्या चॅप्टरमधल्या कन्सेप्ट समजण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्या आपण 9वीत शिकलोय त्या थोड्याशा रिवाईज करतोय, काही महत्त्वाचे फॉर्म्युले बघतोय आणि मग त्याचा सिक्वेन्स पुढं कंटिन्यू करत आपण आपला चॅप्टर सुरू करूयात. इथे काही बेसिक कन्सेप्ट्स मी तुम्हाला सांगितल्यात. एक्झाममध्ये डिरेक्टली ह्याच्यावरती काही विचारत नाहीत, परंतु ह्याच्यावरती म्हणजे हे कळलं तुम्हाला की परीक्षेत तुम्हाला उत्तर लिहायला ह्याची हेल्प होणार असे हे काही पॉईंट्स आहेत. ठीक आहे. सो पहिली कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक चार्जची. इलेक्ट्रिक चार्ज कशाला म्हणतात? सो इट इज द फिजिकल आता हे डेफिनेशन झाली, प्रॉपर्टी ऑफ मॅटर दॅट कॉजेस चार्ज पार्टिकल्स ऑफ मॅटर टू एक्सपिरियन्स अ फोर्स व्हेन प्लेस्ड इन अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आता याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रिक चार्ज हा मोस्टली आपण निगेटिव्ह चार्ज, म्हणजेच जेव्हा आपण म्हणतो ना की आपली इलेक्ट्रिक सर्किट आहे, सर्किटमध्ये आपण सेल किंवा बॅटरी जेव्हा जोडतो, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो त्या वायरमध्ये. समजा एक माझ्याकडे ही वायर आहे, ही वायर नुसती आपण जर धरली तर इट हॅज कॅपॅसिटी टू काय म्हणूयात आपण, टू कॅरी द करंट, बट अनलेस अँड अंटिल द 2 ends ऑफ दिस वायर आर नॉट कनेक्टेड टू अ सेल ऑर बॅटरी, तर तोपर्यंत हे याच्यामधली जी ॲबिलिटी आहे ती जागी होणार नाही. बरोबर की नाही. प्रत्येकाला जागा करण्यासाठी काही ना काहीतरी एका पुशची गरज असते. तसं ह्याच्यामधली ती जी ॲबिलिटी आहे टू फ्लो द चार्ज किंवा जे करंट फ्लो करण्याची ॲबिलिटी, ती कधी जागी होणार, जेव्हा आपण ह्याचे 2 एंड्सना सेल किंवा बॅटरी जोडू. मग जेव्हा आपण म्हणतो की करंट फ्लो होतो एखाद्या सर्किटमधून, इट ॲक्च्युली मीन्स इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असतो. बरोबर की नाही. लेफ्ट टू राईट, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल फ्लो होतो असं आपण म्हटलं जातं, विच वॉज द कन्व्हेन्शनल ॲक्च्युली कन्सेप्ट. की कोणत्याही याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो ना की पाण्याचा फ्लो आहे, हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे, अशा पद्धतीचा तो फ्लो आपण कन्सिडर करतो. सो ते लॉजिक वापरून सायंटिस्टनी इथं पण, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की चार्ज फ्लो होतोय किंवा करंट फ्लो होतोय, तर त्यांच्या मते हा चार्ज किंवा करंट हा फ्लो होतो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह टर्मिनलकडे. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ॲक्च्युली जो चार्ज फ्लो होतोय, दीज आर द इलेक्ट्रॉन्स विच आर निगेटिव्हली चार्ज अँड विच आर फ्लोईंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि मग आपण नंतर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, बट त्यांनी ती कन्सेप्ट तशीच ठेवली. आणि जर तुम्हाला आठवत आहे का बघा, 9वी मध्ये आपण एक डायग्राम काढलेली होती ज्याच्यात इलेक्ट्रॉन्सचा फ्लो दाखवलेला होता. आपण हा कंडक्टर दाखवला होता, हा इलेक्ट्रॉन दाखवला होता, हे इलेक्ट्रॉनच्या वरचा चार्ज आपण दाखवलं होता, निगेटिव्ह चार्ज. आणि मग जेव्हा आपण ह्या कंडक्टरच्या 2 एंड्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, म्हणजे सेल किंवा बॅटरी जोडतो, मग हे इलेक्ट्रॉन्स इथं इलेक्ट्रॉनची दिशा दाखवली. सो इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह असं दाखवलं पाहिजे. सो दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. आणि मग करंट हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कडे दाखवतो आपण ॲक्च्युली, बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हा होत असतो. तर ही करंटची कन्व्हेन्शनल डायरेक्शन झाली. ऑलवेज द करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं आपण दाखवतो. आणि ॲक्च्युअलमध्ये फ्लो होत असताना ते इलेक्ट्रॉन्स असतात विच आर मुव्हिंग फ्रॉम द निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल. सो दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल, दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल. हे आपण 9वी मध्ये शिकलोय, राईट. सो हा
इलेक्ट्रिक चार्ज जेव्हा मूव्ह होतो असं आपण म्हणतो तो ॲक्च्युअली निगेटिव्ह चार्ज बेसिकली असतो विच इज इलेक्ट्रॉन्स. आणि ह्या चार्जचा सिम्बॉल म्हणजेच त्या इलेक्ट्रॉन्सवरती असणारा जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याचा सिम्बॉल आपण क्यू हा घेतो आणि चार्जचा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू आय टी. सो हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. क्यू इज इक्वल टू आय टी हा आपल्या कामाचा फॉर्म्युला आहे. देन कम्स कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर्स म्हणजे असे सबस्टन्सेस की ज्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आणि ज्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही ते इन्सुलेटर्स असतात. मोस्टली मेटल्स हे कंडक्टर्स असतात आणि नॉन मेटल्स हे इन्सुलेटर्स असतात. रबर, प्लास्टिक वगैरे हे तुम्हाला माहितीच आहे. देन कम्स इलेक्ट्रिक करंट. मी जसं म्हणलं की फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच क्वांटिटी ऑफ चार्ज फ्लोईंग पर युनिट टाइम. म्हणजेच काय तर एक युनिट टाइम. युनिट हा शब्द जेव्हा फिजिक्समध्ये आपण वापरतो इट मीन्स एक्स. मॅथमॅटिक्समधला एक्स म्हणजे फिजिक्समधला युनिट असा डोक्यात ठेवा. जेव्हा आपण म्हणतो युनिट टाइम, युनिट चार्ज, युनिट मास, युनिट वेट असं जेव्हा आपण युनिट लेंथ असे शब्द आपण बरेचदा वापरलेत. सो त्या याच्यामध्ये युनिट म्हणजेच काय तर मॅथमॅटिक्समध्ये आपण जसं एक्स मानतो आणि तिथं आपल्याला एक्सच्या जागी जी किंमत हवी ती ठेवतो आणि त्या पद्धतीनं आपण आन्सर्स डिराईव्ह करतो. तसं इथे जेव्हा मी युनिट टाइम म्हणेन तर तुम्ही कितीही माना, 1 सेकंद माना, 1 मिनिट माना, 1 तास माना, 10 तास माना, व्हॉट एव्हर. सो त्या युनिट टाइममध्ये किती चार्ज फ्लो होणार म्हणजेच इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार. समजा मी एक चार्ज आहे, अजून एक चार्ज आहे, अजून एक चार्ज आहे. सो एवढ्याच ठराविक वेळामध्ये फॉर एक्झाम्पल माना एक सेकंदाचा टाइम आहे. 1 सेकंदामध्ये किती चार्ज ह्या एंडपासून त्या एंडपर्यंत मूव्ह होतो तर त्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हटलंय. इलेक्ट्रिक करंटचा सिम्बॉल आहे आय आणि त्याचा फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. हा मग असा जो फॉर्म्युला आहे तोच आपण इथं मॉडिफाय केलाय इफ यू डू रिमेंबर. आणि त्याचा सिम्बॉल आहे एम्पियर. करंटचा सिम्बॉल आहे आय आणि युनिट आहे एम्पियर. सिम्बॉल आय, युनिट एम्पियर विसरू नका. देन कम्स नेक्स्ट डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच ज्याला आपण सेल किंवा बॅटरी जोडणार त्यालाच आपण व्होल्टेज असं देखील म्हणतो. सो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? इट इज द अमाउंट ऑफ वर्क डन टू मूव्ह अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. करंट फ्लो होतोय म्हणजेच चार्ज फ्लो होतोय. समजा मी चार्ज आहे, मला ह्या एंड पासून त्या एंड पर्यंत जायचं आहे. काहीतरी अमाऊंट ऑफ वर्क माझ्यावर केल्याशिवाय मी जागची हलेन का रे? नाही हलणार, राईट. सो हा चार्ज म्हणजे मी हा इलेक्ट्रॉन आहे, ह्या इलेक्ट्रॉनला इथून इथं जायचं आहे तर ह्याला काहीतरी वर्क केलं पाहिजे याच्यावरती तरच तो जागचा हलेल, अदरवाईज इट विल नॉट मूव्ह फ्रॉम इट्स प्लेस. सो ह्या इलेक्ट्रॉनला या जागेहून दुसऱ्या जागेपर्यंत नेण्यासाठी जे वर्क त्याच्यावरती करावं लागतं ते म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि ते वर्क डन कोण करतं किंवा वर्क कोण करतं तर आपण जे सेल किंवा बॅटरी जोडतो ते त्याच्यावरती हल्या हल्या त्याला ढकलतात, जा बाबा इथून इथे जा, आणि मग त्याच्यातून करंट फ्लो होतो. अनलेस अँड अंटिल त्याच्यावर वर्क केलंय म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तोपर्यंतच त्याच्यातून फ्लो होणार करंट, अदरवाईज नाही. ठीक आहे. ह्याचा सिम्बॉल आहे व्ही. फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू म्हणजेच वर्क अपॉन चार्ज. क्यू हा चार्ज आहे आणि युनिट आहे व्होल्ट. आता ह्याचं एक्सप्लेनेशन 9वीतल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की हे नक्की काय आहे. म्हणजेच व्ही हा पोटेन्शियल डिफरन्स असताना वर्क अपॉन चार्ज म्हणजे ह्या गिव्हन चार्जला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी किती वर्क करावं लागतं त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणलंय. सो वर्क अपॉन चार्ज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याचा युनिट आहे व्होल्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेझिस्टन्सची. रेझिस्टन्स कशाला म्हणतो तर रेझिस्टन्स म्हणजेच टेंडन्सी टू अपोज द फ्लो ऑफ करंट. एक लक्षात घ्या, मी एक फॅक्ट सांगते तुम्हाला. वेनेवर वी से की एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी पास होती आहे, इट मीन्स त्याच्यामध्ये म्हणजे इट इज 100% ते कधीच होत नाही. काही ना काहीतरी रेझिस्टन्स हा प्रत्येक कंडक्टरमध्ये असतोच असतो. तो कमी असेल किंवा जास्त असेल, बट नॉर्मल कंडिशन्स म्हणजे आता आपल्या आजूबाजूचं जे टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन्स आहेत त्याला आपण नॉर्मल कंडिशन्स म्हणतो. आणि या नॉर्मल कंडिशन्समध्ये कोणताच कंडक्टर
हा 100% करंट इथून इथे पास करत नाही. त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला सर्टन अमाऊंट ऑफ रेझिस्टन्स असतोच. काही मेटल्समध्ये तो जास्त असेल आणि त्यामुळे बघा आपण कोणतंही इलेक्ट्रिक अप्लायन्स जेव्हा थोडा वेळ चालू ठेवतो काही वेळानंतर ते गरम होऊ लागतं. ते गरम होतं बिकॉज ऑफ द फ्लो ऑफ तो जो करंट आहे इलेक्ट्रिक करंट त्याला होणारा रेझिस्टन्ससाठी. एक इमॅजिन करा इलेक्ट्रॉन्स. आता रेझिस्टन्स ही कन्सेप्ट कशी आहे बघा. हा हे 4 स्टुडंट्स आहेत इमॅजिन करा, ठीक आहे. आणि हे 4 स्टुडंट्स एका रोडवरून चाललेत. ब्रॉड रोड आहे, मोठा, असं इझिली दे कॅन मूव्ह ऑन दिस रोड. आता हेच 4 स्टुडंट्स ह्या ब्रॉड रोड ऐवजी थोड्या अजून नॅरो रोडवरून चालले. काय होईल, हे जे इथं आपण काढले हे असे लांब लांब न येता दे हॅव टू मूव्ह, बरोबर की नाही, एकदम कंजेस्टेड जागेतून त्यांना जावं लागेल. तर हे जेव्हा दे मूव्ह ऑन अ नॅरो रोड तर तेव्हा त्यांना काय होणार, ते जवळजवळ येतील, त्यांच्यामध्ये रेझिस्टन्स क्रिएट होणार, मूव्हमेंट इझिली ते करू शकत नाहीत. वेअरॅज लांब लचक रोड असेल, त्याची काय म्हणतात जास्त रुंद असेल, त्या केसमध्ये ते मग इझिली मूव्ह होऊ शकतात. त्या केसमध्ये रेझिस्टन्स कमी असतो. सो जितका तुमचं कंडक्टर म्हणजे एसटीचा कंडक्टर नाही, कंडक्टर म्हणजे मेटल. समजा हा मेटल आहे, ह्याची थिकनेस जेवढी कमी असेल तितका याच्यामधून इलेक्ट्रिक करंट साठी असणारा रेझिस्टन्स हा जास्त असणार. कंडक्टरची थिकनेस वाढली, रेझिस्टन्स कमी होणार. रेझिस्टन्स हा अजून बऱ्याच गोष्टींच्या वरती डिपेंड करतो. तुम्ही मला सांगायचं, मला कमेंट करून, की रेझिस्टन्स हा अजून कोणत्या कोणत्या गोष्टींच्यावर डिपेंड करतो. मी एक सांगितलंय, 9वी मध्ये शिकलोय आपण हे डिटेल. एक सांगितलं की कंडक्टरची थिकनेस, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ज्याला म्हणू आपण, तर ती जेवढी जास्त वाढेल तितका रेझिस्टन्स कमी असणार आणि थिकनेस जेवढी कमी असेल तितका रेझिस्टन्स जास्त असणार. हा एक फॅक्टर मी सांगितला विच अफेक्ट्स द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. आणि त्यामुळं लक्षात घ्या, काय म्हणतो अजून आपल्याला रेझिस्टन्स बद्दल सांगता येईल, जितकं जास्त मटेरियलचा रेझिस्टन्स असेल तितकं त्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी किंवा करंट फ्लो होताना तो जास्त गरम होणार. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हीट प्रोड्युस्ड. पुढे आपल्याला बघायचं आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये हा पार्ट शिकायचा आहेच. सो रेझिस्टन्स इज नथिंग बट टेंडन्सी ऑफ द कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ करंट. आणि पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याच्यामधून फ्लो होणारा करंट यांचा तो रेशो आहे, सिम्बॉल आर आहे, फॉर्म्युला आहे V/I, युनिट आहे ओहम करंटचं. आणि देन कम्स ओहमचा लॉ. 9वी मध्ये शिकलोय, ह्या वर्षी आत्ता ह्याच्यानंतर आपण जे जूल्स लॉ ऑफ हीटिंग शिकणार आहोत त्याच्यासाठी हा ओहमचा लॉ आपल्याला लागणार आहे. ओहमच्या लॉ मध्ये त्यानं काय सांगितलंय की फिजिकल कंडिशन्स लाईक टेम्परेचर एटसेट्रा ऑफ अ कंडक्टर आर केप्ट अनचेंज्ड. म्हणजे समजा माझ्याकडे 2 कंडक्टर्स आहेत, 2 कंडक्टरच्या फिजिकल कंडिशन्स सेम आहेत, that the strength of the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference. म्हणजेच जितका तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवाल. साधी गोष्ट आहे बघा, माझ्याकडे 2 सर्किट आहेत. आपलं मराठीत अजून एक सर्किट आपण म्हणतोय ते जे असं थोडंसं वेगळं सर्किट आहे ते असं म्हणतो, तर ते सर्किट वेगळं, ते सर्किट हे नव्हे. आता माझ्याकडे हा एक सर्किट आहे, इथं कंडक्टर आहे, हे कुछ चुक्या क्या बघा, ठीक आहे. हे पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, करंट फ्लो झाला. ही एक ए कंडिशन झाली. आणि दुसरी बी कंडिशन माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये हे आहेत. आता हे जे आहे दिस इज बॅटरी, दिस इज ऑल्सो बॅटरी. हे सिंगल जेव्हा आपण दाखवतो ह्याला आपण सेल म्हणतो. मोर दॅन 1 सेल जेव्हा कनेक्ट करतो तर दिस इज कन्सिडर्ड ॲज अ बॅटरी. सो ही पण बॅटरी आहे आणि ही पण बॅटरी आहे. बट इफ आय आस्क यू
कोणत्या बॅटरीमुळे किंवा कोणत्या सर्किटमध्ये जास्त स्ट्रॉंग करंट प्रोव्हाइड होणार, तर तुमचं उत्तर काय असणार? ऑब्विसली द बी सर्किट, बिकॉज वी हॅव अप्लाइड मोर पोटेन्शियल डिफरन्स. आपण जास्त सेल किंवा बॅटरी जेव्हा जोडतो, तुम्ही साधं उदाहरण बघता ना, आपल्याकडे टॉर्च असतात. एक सेलवाल्या याच्यामध्ये जितका प्रकाश पडेल त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश 2 सेलवाल्या टॉर्चमधून पडणार, त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश 3 सेलवाल्या टॉर्चमधून पडणार. ऑब्वियस आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. सो कोणत्याही कंडक्टरमधून फ्लो होणारा जो करंट आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सवरती करंट डिपेंड करतो, ना की करंटवर पोटेन्शियल डिफरन्स. तुम्ही नंबर ऑफ सेल वाढवले की करंट वाढणार, हो की नाही? सो हे लक्षात ठेवायचं. आणि मग ह्या ओहमच्या लॉमध्ये त्यानं सांगितले की V इज इक्वल टू IR. हा ओहमचा लॉ आपण अजून 2 पद्धतीनं पण लिहू शकतो, दॅट इज I इज इक्वल टू V अपॉन R किंवा R इज इक्वल टू V अपॉन I. हे लक्षात ठेवा, लिहून ठेवा. आपल्याला जूल्स लॉ ऑफ हिटिंग मध्ये ह्याचा उपयोग करायचा आहे. दीज आर सम इम्पॉर्टंट फॉर्म्युली की जे ह्या चॅप्टरमध्ये आपण यूज केलेले आहेत. स्क्रीनशॉट करून तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवा. मी आय थिंक बाजूला आहेच. आता हे तुम्ही जस्ट वाचून घ्याल. कॅन यू रिकॉलचे हे प्रश्न आहेत, ते तुम्ही नंतर वाचून घ्याल. कुठं वाचून घ्याल? नोट्समध्ये. नोट्स कुठं मिळणार? वेबसाईटवरती. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता सुरुवात करूयात आपल्या हा जूल्स लॉ ऑफ हिटिंगकडे. ह्याच्यात काय आहे? पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट ह्याची समजून घ्या. जेव्हा केव्हा कोणत्याही कंडक्टरमधून करंट फ्लो होतो, तेव्हा मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की काही ना काहीतरी अमाऊंट ऑफ हीट त्याच्यात प्रोड्यूस होते, बिकॉज त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अमाऊंट ऑफ रेझिस्टन्स हा असतोच. ठीक आहे. मग किती अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होणार, किती करंट असताना वगैरे, असं हे कॅल्क्युलेशन थोडंसं ह्या जूल्स लॉ ऑफ हिटिंग नुसार आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच ठराविक अमाऊंट ऑफ करंट जेव्हा आपण त्या कंडक्टरला किंवा सर्किटमधून सप्लाय करतो, तर त्याच्यातून प्रोड्यूस होणारी हीट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बाय युजिंग जूल्स लॉ ऑफ हिटिंग. आता ह्याच्यामध्ये काय आहे? पहिल्यांदा बघा, यहाँ पे ती डायग्राम कुठे गेली रे? एक सर्किट डायग्राम आहे तुमच्या बुकमध्ये, आता मी ते काढत बसत नाही. तर त्या सर्किट डायग्राम मध्ये नॉर्मल आपले इलेक्ट्रिक सर्किट आहे. हा, मग त्यातले जे बेसिक कंपोनंट्स आहेत ते मी इथे जस्ट ड्रॉ करते. हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यानंतर हे प्लग की वगैरे वगैरे. आता याच्यात त्यांनी काय दिले बघा, या 2 टर्मिनल आहेत. हे एक टर्मिनल पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्सच्या मध्ये एवढा हा इथं जो अप्लाय केलाय, दिस इज पोटेन्शियल डिफरन्स विच इज व्ही. व्ही हा ह्या 2 टर्मिनल्स मध्ये आपण अप्लाय केलेला पोटेन्शियल डिफरन्स आहे. त्याचा रेझिस्टन्स, हा जो मटेरियल आहे ह्याचा रेझिस्टन्स R आहे. त्यानंतर I हा त्याच्यातून फ्लो होणारा करंट आहे. जेव्हा तुम्ही हे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करताय, देन त्याच्यातून फ्लो होणारा करंट इज I. हा करंट एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत मूव्ह होण्यासाठी लागणारा टाइम आहे T. सो ह्याच्यातले काय काय गोष्टी इथं घेतल्यात बघा आपण. I हा करंट घेतलाय, T हा टाइम घेतलाय आणि Q हा त्याच्यामधला चार्ज घेतलाय, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एक लक्षात घ्या, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्याच्यावरती चार्ज डिपेंड करतो. मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले, मोर अमाउंट ऑफ चार्ज विल बी, करंट विल बी फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. सो माझ्याकडे हे लक्षात आलं तुम्हाला सगळं काय काय. तर हे सगळं माहीत असल्यानंतर त्या करंट काय म्हणत आपण त्या सर्किटमध्ये आपण जी काही पॉवर मिळालेली आहे किंवा पॉवर सप्लाय जो आहे त्या सर्किटला दिलेला, ते पॉवर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. आता एनर्जी जी आहे, इट इज वर्क डन. एनर्जी काय आहे? मी मगाशी जसं म्हणलं ना, एनर्जी हे काय केलं आपण, त्या चार्जला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होण्यासाठी केलेलं वर्क आहे. मगाशी मी एक्झाम्पल दिलं, मला इथून इथं जायचंय वालं ते. सो त्या स्पेसिफिक चार्ज Q एवढ्या चार्जला एका ठिकाणाहून दुसरीपर्यंत न्यायचं असेल,
तर त्याच्यावरती करावं लागणारं वर्क डन म्हणजे एनर्जी आहे. आणि मग एनर्जीचा फॉर्म्युला आपण लिहिला व्ही इंटू क्यू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मला एक फॉर्म्युला मिळाला आहे पी इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. दुसरा फॉर्म्युला आहे एनर्जी इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. हे दोन्ही फॉर्म्युले मी जेव्हा कंबाईन करेल व्हॉट आय विल गेट, बघा मला मिळालं पी इज इक्वल टू व्ही इंटू क्यू अपॉन टी. आता हे कुठनं आलं तर एक सेकंड, एनर्जीच्या जागी इथं पी इज इक्वल टू हा पी आहे, हा पी आहे. ठीक आहे. हा टाइम आहे, हा टाइम आहे. आणि ह्या एनर्जीच्या जागी मी व्ही क्यू घातला. समजे इथल्या ह्या एनर्जीच्या जागी मी हे व्ही क्यू पुट केलं. कुठून कुठं काय आलं लक्षात आलं का? पुन्हा एकदा सांगते, पी त्याच्यामध्ये जी त्या सर्किटमध्ये आपण जी पॉवर सप्लाय केली ती पॉवर आपण एनर्जी अपॉन टाइम ह्या फॉर्म्युलानं काढणार. मोर अपॉन अमाऊंट ऑफ एनर्जी, आणि जितका कमी वेळ तितकी पॉवर जास्त, असं असतं त्याचा अर्थ. जेव्हा कोणतीही हा फॉर्म्युला आहे की नाही, एनर्जी अपॉन टाइम, याच्यामध्ये जी व्हॅल्यू न्यूमरेटरमध्ये असते ती ह्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे पॉवर वाढली किंवा एनर्जी वाढली पॉवर वाढणार असं. आणि जी व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये असते ती ह्याच्याशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. म्हणजे टाइम वाढला की पॉवर कमी. बरोबर ना? एखादं मशीन कमी वेळेत जास्त काम करत असेल तर त्याची पॉवर जास्त आहे असं आपण म्हणतो, राईट? सो तेच इथं आहे की पॉवर ही टाइमशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. टाइम जितका वाढेल तितकी त्या मशीनची पॉवर कमी आहे असं आपण म्हणणार. सो पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. एनर्जीचा व्हॅल्यू आहे, फॉर्म्युला आहे व्ही इंटू क्यू. मग ह्या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये एनर्जीच्या जागी मी व्ही इंटू क्यू घातलं आणि टाइम होता तो तसाच ठेवला. सो मला फॉर्म्युला मिळाला पी इज इक्वल टू व्ही इंटू क्यू अपॉन टी. आता आपण मगाशी जे करंटचा फॉर्म्युला बघितलेला होता, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी होता. सो इथं मी क्यू आहे अपॉन टी आहे. सो क्यू अपॉन टीच्या जागी मी आय घातलं आणि मला पॉवरचा फॉर्म्युला मिळाला पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. ठीक आहे. आता ही जी एनर्जी त्या सेलनं प्रोव्हाइड केलेली आहे ती एनर्जी इज नथिंग बट हीट एनर्जी. आणि मग हा फॉर्म्युला जो आपण यूज केलाय पॉवरचा, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय मला मिळाला. आता एनर्जीसाठी आपण काय केलंय, एच ही हीट एनर्जी झाली. एच इज इक्वल टू पी इंटू टी, दॅट इज पॉवर इंटू टाइम. जितका जास्त वेळ आणि जास्त पॉवर असेल तितकी त्या सर्किटमधून प्रोड्यूस होणारी हीट ही जास्त असणार. पॉवर जास्त, टाइम जास्त, हीट जास्त, असा त्याचा ह्याचा अर्थ आहे. मग पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय आहे. सो मला हीट ऐका हा, इथं आपण हीट कॅल्क्युलेट करण्याचे दोन फॉर्म्युले डिराईव्ह केले. पहिला फॉर्म्युला आहे हीट इज इक्वल टू पी इंटू टी. दुसरा फॉर्म्युला आहे हीट इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. आता हे मी फॉर्म्युले इथं दिलेत. तुम्ही जर बघितले तर ह्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म्युले मी इन्क्लूड केलेत. गिव्हन तुम्हाला काय दिलं जातं ह्याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल विचारतात. सो गिव्हन तुम्हाला काय दिलंय हे बघायचं पहिल्यांदा आणि मग त्याच्यावरनं ठरवायचं तुम्ही एच दॅट इज हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरणार का हा फॉर्म्युला वापरणार की कोणता, असं हे नेहमी डोक्यात ठेवा. आता मी कुठपर्यंत आले तर मला हीट मिळाली दॅट इज एच इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी किंवा पी इंटू टी. आता ओहमचा लॉ जो मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सो ओहमचा लॉनं काय सांगितलं आपल्याला, व्ही इज इक्वल टू आय आर. सो या फॉर्म्युल्यामध्ये मी व्ही इज इक्वल टू आय आर जर पुट केला तर काय होईल बघा. हा एच इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी हा आपला मुख्य फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये मी व्हीच्या जागी आय आर पुट केला, काय होईल बघा, आय आर इंटू आय इंटू टी दॅट इज आय इंटू आय दॅट इज आर स्क्वेअर, आय स्क्वेअर इंटू आर अपॉन टी. सो हा एक फॉर्म्युला मिळाला मला हीट कॅल्क्युलेट करायचा. हा एक आहे, हा एक आहे. किंवा अजून एक बघा. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आयच्या जागी काय असणार आहे, ओहमचा लॉ काय सांगतो, व्ही इज इक्वल टू आय आर आहे की नाही. सो आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. सो या फॉर्म्युल्यामध्ये अगेन मी जर व्ही आय टी आयच्या जागी
व्ही अपॉन आर घातला तर काय होईल, व्ही इंटू व्ही अपॉन आर इंटू टी, म्हणजेच हे व्ही स्क्वेअर इंटू टी अपॉन आर. किती इक्वेशन्स मिळाले बघा. आता तुम्ही म्हणाले एवढं सगळं कशासाठी, तर हे याच्यासाठी की तुम्हाला गिवन म्हणजे ह्याच्यावर न्यूमरिकल आपल्याला सोडवायचे आहेत आणि ज्या गिवन व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला पॉवर दिलेली आहे, तुम्हाला रेजिस्टन्स दिलेला आहे का, तुम्हाला व्होल्टेज दिले आहे का, तुम्हाला करंट दिलाय, हे आधी बघायचं आणि मग त्याच्यावरून ठरवायचं की त्या दिलेल्या सर्किटमधून करंट जेव्हा फ्लो होतो तेव्हा तयार होणारी हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी मी नक्की कोणता फॉर्म्युला वापरणार. तर ह्या सगळे फॉर्म्युले तर झालेच, पण ह्यातला स्पेसिफिकली जेव्हा तुम्हाला विचार जाईल की व्हॉट इज जूल्स लॉ ऑफ हिटिंग, तर हे सांगाल H इज इक्वल टू I स्क्वेअर RT पुस्तकात दिलंय म्हणून. अदरवाईज हा पण हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे, हा पण आहे, हा पण आहे, पण त्यातला स्पेसिफिकली जर तुम्हाला विचारला की जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय आहे तर तुम्ही हे सांगाल. समजे क्या. आता लास्ट पार्ट ह्याच्यातला इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट, हे पॉवरचं फॉर्म्युला आहे व्ही इंटू आय. व्ही म्हणजे व्होल्टेज, आय म्हणजे करंटचं युनिट एम्पियर, व्हीचं युनिट व्होल्ट, सो व्होल्ट इंटू एम्पियर. मग 9वी आपण जे फॉर्म्युले शिकलोय त्यांचा यूज करून 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर, 1 व्होल्टचा फॉर्म्युला काय होता हे एकदा आठवा, बघा. इथे तो फॉर्म्युला इथं पुट करायचा. सगळं मी सांगत नाही, थोडंसं तुम्ही पण डोक्याला ताण द्या. बघा मी तुम्हाला हिंट देते इथे अजून एक सांगते. व्होल्टचा फॉर्म्युला आपण इथं काय लिहिलाय बघा, V इज इक्वल टू W अपॉन Q, ठीक आहे, आणि I इज इक्वल टू Q अपॉन T. सो ह्याचा उपयोग तुम्हाला इथं करायचा आहे. सो V इज इक्वल टू W अपॉन Q. तर Wचं युनिट काय, त्यानंतर चार्जचे युनिट काय, हे सगळे युनिट्स तिथं फक्त पुट करायचे आहेत आणि मग तुमची ही फायनल व्हॅल्यू येते. एक छोटंसं इक्वेशन किंवा डेरिवेशन म्हणू आपण त्याला, ह्यांचं एक्सपान्शन 1 व्होल्ट म्हणजे किती आणि 1 एम्पियर म्हणजे किती हे आपण 9वीत शिकलोय आणि त्याची हिंट ही इथं या फॉर्म्युल्यामध्ये आहे. ठीक आहे. 1 व्होल्ट इज इक्वल टू 1. आता ह्यांचे युनिट्स काय काय आहेत ते सांगणार नाही मी, फक्त वर्कचं युनिट काय, क्यूचं युनिट काय, त्यानंतर 1 एम्पियर. आता इथं 1 आय साठी इथं एम्पियर आहे, मी इथे एम्पियर लिहिते फक्त, इज इक्वल टू 1 ह्याच्यासाठीचं युनिट काय आणि टाइमसाठीचं युनिट काय, हे तुमचं तुम्ही आठवा. एवढी मी हिंट दिली आहे. आणि मग जेव्हा तुम्ही ह्याला नलिफाय करता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, मग तेव्हा तुम्हाला हे मिळणार. आता काय एवढं सगळं मी तुम्हाला हिंट दिली, इथं नक्की हे का आलं ते मला तुम्ही कमेंट करून सांगाल ना. आता येईल ना 1 जूल अपॉन 1 सेकंड हे कसं आलं सांगाल मला कमेंट करून. ठीक आहे. सो इथंच थांबूयात आपण. हे छोटे छोटेसे 1 मार्क्ससाठी बघून ठेवा. 1 वॅटची डेफिनेशन, 1 जूल इलेक्ट्रिक वर्क इज डन इन 1 सेकंड. 1 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड. तर मग त्याच्यातून त्या जो फ्लो होणाऱ्या करंटला जी पॉवर दिलेली आहे आपण, ती पॉवर 1 वॅट आहे असं आपण म्हणतो. आपण 10 वॅटचा बल्ब, 20 वॅटचा बल्ब असं जेव्हा म्हणतो, तर 10 वॅट 20 वॅट ही त्याची पॉवर झाली. आणि मग ती पॉवर कशी कॅल्क्युलेट केली आपण, तर 1 सेकंदामध्ये त्या बल्बमधून जो चार्ज फ्लो होतो, तो चार्ज फ्लो होण्यासाठी 1 जूल एवढं वर्क करावं लागत असेल, तर त्याची पॉवर मग 1 वॅट आहे म्हटलं. कमर्शियल युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी किलोवॅट आर. 1 किलोवॅट आर म्हणजे हे सगळं 1 मार्क्ससाठी. हा जो पूर्ण पार्ट आहे इथं पासून हा सगळाच्या सगळा 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवायचा. 1 किलोवॅट आर म्हणजे किती जूल, त्यानंतर 1 युनिट म्हणजे किती. आपल्या इलेक्ट्रिसिटीचं जे बोर्डाचं जे मीटरचं काय बिल येतं, त्या बिलमध्ये आपण म्हणतो एवढे युनिट्स आपल्या ह्या महिन्यात जळाले, 100 युनिट, 200 युनिट. मग ते युनिट म्हणजे 1 किलोवॅट आर असतं. 1 युनिट लाईट जेव्हा आपण वापरली असं आपण म्हणतो, तेव्हा 1 किलोवॅट आर इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज केली आहे, म्हणजे एवढे जूल.
म्हणजेच एवढे जूल. आय होप क्लिअर झालंय तुम्हाला, हो की नाही? नसेल तर मला विचारा हा, तुम्ही अगदी यू आर एनी टाइम वेलकम टू आस्क द डाऊट. कमेंट करून मला तुम्ही विचारू शकता. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.